राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या घोषणा केल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केलेली आहे। महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटल्याने मुंबई आणि ठाण्यासह प्रमुख महापालिकांवर महायुतीचाच महापौर बसेल असा दावा देखील सातत्याने केला जातोय। सविस्तर पाहूयात। महापालिका निवडणुकीत महायुती होणारच। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर निर्णय। चव्हाण आणि शिंदे यांची महायुतीची घोषणा। मुंबई ठाणेसह महापालिकांवर महायुतीचा महापौर बसणार। महायुतीतील बेबनावावर अखेर पडदा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात बेबनाव सुरू होता। दोन्ही पक्षांनी आपापली स्वतंत्र मोर्चे बांधणी केल्यामुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात हेवे दावे सुरू झाले होते। यांचे पर्यवसान म्हणून काही काळासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राजकीय अबोला सुरू झाला होता। शिंदेना नको असलेल्या नेत्यांना भाजपाकडून पायघड्या घातल्या गेल्या। यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यावेळी शिंदेंच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता। त्यानंतर हा वाद शिंदे यांनी दिल्लीत पोहोचवला। त्यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली। यानंतर सध्याच्या राजकारणात मित्रपक्षांना अजिबात दुखावू नये, मित्रपक्षांच्या आरोपांवर तातडीने प्रतिक्रिया देऊ नये असे आदेश भाजपाच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिले। या आदेशावर भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी तातडीने अंमलबजावणी केली आणि दोन पक्षातील समन्वयाचा निर्णय घेतला। आमचा निर्णय आता अजून आम्ही बसणार आहोत। या आठवड्यात आमची बैठक होणार आहे। माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, आमचे रवी चव्हाणजी अध्यक्ष बसणार आहेत आणि आम्ही जे पूर्वी ठरलं होतं महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाला आहे। नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांची स्तुती करत मुख्यमंत्री सावजीसारखे तिखट असले तरी संत्र्यासारखे गोड असल्याचं सांगत ते राजकारणातील बिग डी असल्याचे ते म्हणाले। शिंदे यांच्या कौतुकाच्या षटकाराने दोघांमधील दिलजमाई समोर आली। देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान। त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे, कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे इकडे ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावगं नाही। महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत। नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात अनेक ठिकाणी वाद झाले होते। हा वाद अधिक न वाढण्याच्या सूचना भाजपाच्या वरिष्ठांनी दिल्या असल्याने त्या अनुषंगाने गुरुवारी दिल्लीत अमित शहा आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाली। दिल्लीतून परतल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली। गुरुवारी तब्बल 2 तास चाललेल्या बैठकीत चव्हाण आणि शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत केले। आगामी निवडणुका एकत्रितपणे महायुती म्हणून लढण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला। मुंबई आणि ठाण्यात महायुतीचाच महापौर बसवण्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय। ज्या ठिकाणी स्थानिक पेच निर्माण होईल त्या ठिकाणी समन्वय समिती निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले। गुरुवारी रात्रीच्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी 7:30 वाजताच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महायुतीची घोषणा केली। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि तशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी। भाजपाच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही महायुतीच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय। महायुती राज्यात महापालिकांची सत्ता मिळवणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला। येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती
त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती ने लढण्याचा निर्णय झाला. महायुती सर्व 29 महापालिका निवडणुका एकत्र लढणार असून जागा वाटपासाठी स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या दोन पक्षातील धुसफुसीवर अखेर पडदा पडलाय. महापालिकेत युती असणार की नाही याबाबत साशंकता असल्याने दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी करण्यात आली होती. मात्र आता महायुतीचा निर्णय झाल्यामुळे निवडणुकीतील महायुतीची राजकीय परिस्थिती अधिक मजबूत झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.